नमस्कार मंडळी, आता लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज आहे. त्यासाठी व्हेज थाळीमध्ये काय काय आयटम बनवायचे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. तर इथं मी लसूण डाळ बनवली आहे, मटकी आणि पनीरची भाजी, कोशिंबीर, गुलाबजाम, चपाती, पापड, राईस हे सगळं बनवलं आहे. एकदम झटकीपट असं बनतं. तर तुम्ही अशी थाळी ट्राय करू शकता. इथं मी लॉंग राईस घेतला आहे. चांगला तो भिजत घालायचा. अर्धा एक तास भिजला म्हणजे तांदूळ एकदम छान फुलला जातो. तो भिजत घालून घ्यायचा आणि कणिक मळायला घ्यायची. कणिक साठी मळायची. भिजल्यानंतर त्याच्या चपात्या एकदम सॉफ्ट आणि मऊसूद अशा होतात. तर मीठ टाकलं, तेल टाकून व्यवस्थित असं सॉफ्ट आटा मळून घ्यायचा. आणि मला ही कढई लागणार होती, त्यासाठी मी कढईतलं कणिक एका पातेल्यात काढून ठेवली आणि झाकून ठेवलं. इथे आता मी पनीरच्या भाजीला आणि मटकीच्या भाजीला कांदा लागणार आहे. तो कांदा मी चिरून घेत आहे. आता मला खालीच कम्फर्टेबल वाटतं किचन कट्ट्यावर, म्हणून मी तिथंच कट करून घेतलं. आणि कांदा टोमॅटो चांगलं असं धुवून घेतलं. कांदा हा उभा चिरला होता मी ग्रेव्हीसाठी. ह्यात काजू टाकले, लसूण, अद्रक, मिरची, टोमॅटो, काजू आणि कोथिंबीरीच्या काड्या टाकून चांगलं असं भाजून घ्यायचं आणि हे तव्यात काढून घ्यायचं. भांड्याचीही बचत होते आणि भांडी आपल्याला घासायला जास्त पडत नाही. मी नंतर कढई धुवून घेतली आणि त्यात मटकी धुवून घेतली आणि मटकी चांगली अशी वाफ लावून घ्यायची. म्हणजे 5 ते 6 मिनिट अशी चांगली भाजून घ्यायची. नंतर त्यात कढईत तेल टाकलं, जिरी मोहरी टाकली, थोडेसे शेंगदाणे टाकले, लसूण टाकला, कढीपत्ता टाकला, कांदा टाकून घेतला, हळद टाकली, मस्तपैकी असं परतून घेतलं आणि हे परतवलेली मटकी त्यात टाकून घ्यायची. गोडा मसाला टाकला, लाल मिरची पावडर टाकून घेतली आणि ह्याच्यात कांदा लसूण मसाला मी वापरला आहे थोडासा. पाणी टाकून असं झाकून 5 ते 10 मिनिट वाफ आणायला ठेवून द्यायचं. एकदम छान अशी मटकी होते. तुम्ही शेंगदाणं आवर्जून वापरा. कोथिंबीर टाकली आणि 5 ते 10 मिनिटात मटकी तयार होते. नंतर इथं डाळ आणि भात लावायचा होता. तर माझ्याकडे ते डबेवाला कुकर नाही, कारण आजकालच्या कुकरमध्ये असे डबे मिळत नाहीत. तर मी डाळ अशी खाली लावली आणि एक असा प्रकारचा डबा असतो, त्यात तांदूळ लावून घ्यायचा. हे बघा, डाळ ही घरची असल्यामुळे त्यात हे तुम्हाला असं दिसत आहे. तर मी अशा पद्धतीने कुकर लावून घेतला. एकदम छान भात होतो, अजिबात त्यात पाणी वगैरे जात नाही. तर ते दोन्ही गॅस बिझी आहेत, तर करायचं काय, तोपर्यंत कोशिंबिरीची तयारी करून घ्यायची. इथं मी काकडी घेतली आहे, मस्तपैकी अशी चिरून घ्यायची. तुम्हाला कोशिंबीरमध्ये काही टोमॅटो, कांदा, मिरची काही टाकायचं असेल ते सगळं इथं कटिंग करून घ्यायचं. इथं मी काकडी टोमॅटोची कोशिंबीर बनवत आहे. मी इथं कांदा नाही वापरला. आणि पुदिना आणि कोथिंबीर हे धुवून घेतलं आणि चांगलं कट करून घेतलं. आणि माझी एक सवय आहे ना, की मला थोडं काय झालं की लगेच हात धुवायला लागतो. त्यामुळे माझा हात पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत आता तुम्हाला ओलाच दिसणार आहे. तर इकडे बघा, कुकरची शिट्टी होत आहे. हे सगळं कट करून झालं तोपर्यंत दही मस्त असं फेटून घ्यायचं. फेटल्यामुळे एकदम छान कोशिंबीरीला टेक्स्चर येतं. तोपर्यंत बघा, मटकी आपली तयार आहे. आपल्या बायकांचं असंच असतं ना, इकडे काय चाललंय, तिकडं काय चाललंय सगळं बघायचं. तसंच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. चाट मसाला आणि ब्लॅक पेपर टाकून घेतलं. कोशिंबीरीमध्ये मीठ जेवायला घेतानाच टाकायचं. तोपर्यंत म्हटलं आता काय करायचं, गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आणि हे ग्रेव्ही करून घेतली. म्हणजे तेलही गरम होईल आणि ग्रेव्ही होईल. तेल गरम होईपर्यंत ग्रेव्ही झाली आणि इथं मी पापड तळून घेतले. पापड असे व्यवस्थित तळून घ्यायचे. ते होईपर्यंत आपल्याबरोबर कुकर गार होतो. मग कुकर गार झाला, मी डबा असा काढून घेतला. डबा काय आत्ताच आपल्याला नाही उघडता येणार, थंड झाल्यावर तो डबा उघडून बघायचा. भात एकदम छान झाला होता आणि एकदम छान अशा पद्धतीने होतो. जर तुमचं डाळ वगैरे जास्त असेल तर तुम्ही असं नाही लावू शकत. माझं इथं कमी होतं. नंतर इथं मी लसूण डाळ बनवणार होते, तर लसूण जास्त वापरला. तेल टाकलं, जिरी मोहरी, कढीपत्ता, लाल मिरची, लसूण हे टाकून अशी मी पातळ डाळ बनवली आहे भाताबरोबर. नंतर मीठ आणि हिंग टाकला होता, त्याची ह्याच्यात दिसल्याच नाही क्लिप. तर नंतर हे सगळं झालं, डाळ वगैरे झालं, तर मी तर पनीरची तयारी करायला घेतली. तेलात मी खडे मसाले टाकले, जिरे टाकले, केलेली ग्रेव्ही टाकली, गरम मसाला टाकून घेतला, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, कसुरी मेथी हे सगळं टाकलं. आणि एका साईडला मी गरम पाणी करायला ठेवून दिलं होतं आणि मीठ आणि साखर टाकून घेतलं. हे गरम पाण्याचाच मी इथं वापर केला आहे. इथं 200 ग्रॅम पनीर होतं. चांगलं स्वच्छ धुवून घेतलं. धुवूनच घ्यायचं, म्हणजे जो आंबट वास येतो तो येत नाही. आपल्या आवडीप्रमाणे कापं करून घ्यायची. तर ग्रेव्ही आपली तयार होते. तर मी न तळता ह्याच्यात टाकले होते. एकदम छान लागतात. अशा पद्धतीने करा. वरून बटर टाकलं होतं मी आणि कोथिंबीर टाकून घेतली. आपलं पनीर इथे रेडी झालं आहे. आता हे बघा, तुम्ही भात बघू शकता. एकदम छान असा भात होतो. एकदम शीत असा मोकळा भात होतो आणि त्यात आपण भिजत घातल्यामुळे ना एकदम छान असा तांदूळ फुलला जातो. आणि थाळी खरंच उपयुक्त आहे तुमच्यासाठी. टिप्सही याच्यात आहेत. एकदम छान. कणिक नंतर तेल लावून चांगली अशी व्यवस्थित मर्दून घ्यायची, म्हणजे चपात्या एकदम अशा सॉफ्ट होतात.
तर तुम्ही अशा पद्धतीने थाळी बनवू शकता। एकदम झटकीपट अशी होते आणि वेळेचंही एकदम पटकन होतं आणि भांडी जास्त पडत नाहीत। भांडी कमी पडतात, म्हणजे एवढ्या स्वयंपाकाला मी एवढी कमी भांडी वापरल्यात ना, कारण कढई तर मी डबल तेच धुवून वापरत होते, नंतर जास्त प्लेटाही गेल्या नाहीत, काही नाही। तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता। इथं माझ्या चपात्या सगळ्या करून तयार झाल्या। हे बघा माझं सगळं जेवण बनवून रेडी होतं। आता मी इथं थोडंच बनवलं, कारण आमच्यात माणसं 2-3च। तर हे बघा थाळी तयार आहे। तर धन्यवाद। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा।